नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं कुंभ राशीचं संपूर्ण राशीफळ कसे असेल, ग्रहयोग कसे असेल, ग्रहांचे राशांतर आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत. कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं फेब्रुवारी 2024 करता राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत कुंभ राशीबद्दल. जसं की तुम्ही इथे पाहत असाल की तुमच्या राशीच्या व्यय स्थानामध्ये बरेचसे ग्रह आलेले आहेत, जसं की रवी आहे, मंगळ आहे, शुक्र, बुध असे महत्त्वपूर्ण जे ग्रह आहेत ते तुमच्या व्यय स्थानामध्ये आलेले आहेत. आणि त्यामुळे गेल्या 2-3 महिन्याची जर का तुलना केली तर हा महिना तेवढासा काही चांगला असणार नाही. कारण खास करून तुमची जी राशी आहे ही 7.5 आहे. तर साधारण गेल्या 1 वर्षांपासून 7.5चे अनुभव तुम्ही पाहतच असाल. आत्ताचा जो महिना आहे त्याच्यामुळे व्ययस्थान हे अशुभ स्थान मानलं जातं. त्यामध्ये बरेचसे ग्रह आलेले आहेत. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे, सजग राहणं गरजेचं आहे. ते नेमकं कोणत्या क्षेत्राशी संबंधित असेल किंवा तुमच्या जीवनात काय उलथापालथ होऊ शकेल, थोडं लक्षात घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुमच्या आरोग्याबद्दल जाणून घ्या. तुमचं आरोग्य नेमकं कशा प्रकारचं असेल, मानसिक आणि शारीरिक दोन्ही आरोग्य जे आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो, म्हणूनच त्याला आपण 7.5 असं सुद्धा म्हणतो. तर 7.5चे अनुभव तुम्ही घेतलेले असतील आणि घेत पण असाल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या राशीचा जो षष्टेश आहे बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आणि दिनांक 2 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि 21 तारखेनंतर तो तुमच्या राशीमध्ये येणार. म्हणजे 2 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार. एकंदरीतच याचं स्पष्टीकरण द्यायचं म्हटलं तर आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भात खास करून तुमचं जे मानसिक आरोग्य आहे तिथे लक्ष द्या. स्ट्रेस, टेन्शन, एन्झायटी, डिप्रेशन असे जे मानसोपचार तज्ञांचे जे महत्त्वाचे शब्द आहेत याचा अनुभव तुम्ही या महिन्यामध्ये घेऊ शकाल. काळजी घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशी कुठलीही गोष्ट करू नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलू जाईल. मग ते छोटी असेल किंवा मोठी, अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7.5चा सगळ्यात मूलमंत्र कॉन्फिडन्समध्ये येऊन कुठलीही गोष्ट करू नका. कारण आत्मविश्वासाखाली येऊन जर का तुम्ही काही गोष्टी केल्या तर ते पूर्ण होणार नाहीत आणि तुमचा आत्मविश्वास डळेल, की जी वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळे आत्मविश्वासाकडे वर काही गोष्टी करू नका. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाकार समोर चावला. जे तुमचं नेहमीचं जे रुटीन आहे त्याप्रमाणे चाला, मग तुम्हाला फारसे काही त्रास होणार नाही. त्यानंतर आपण चर्चा करू तुमच्या आर्थिक संदर्भात. तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे गुरु, लक्षात घ्या तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वाचे 2 ग्रह होतात की जे आर्थिक संदर्भात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ते आहेत बुध आणि गुरु. गुरु जो आहे हा तुमचा लाभेश आहे, द्वितीयेश आहे किंवा धनेश आहे आणि जो बुध आहे हा बुध तुमचा पंचमेश आहे आणि अष्टमेश आहे. आता या दोन्ही ग्रहांबद्दल सांगायचं झालं तर गुरु जो ग्रह तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, जी की खूप चांगली गोष्ट आहे, चांगल्या स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि जो बुध आहे तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो, परंतु 2 तारखेनंतर तुमच्या व्ययास जाणार आहे आणि 21 तारखेनंतर तो तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर इथे तुमचं जे दैनंदिन इन्कम आहे त्याच्यामध्ये काही फारसा फरक पडणार नाही. नेहमी तुमचं जे महिन्याचं जे इन्कम ते व्यवस्थित, महिन्याची जी इन्व्हेस्टमेंट असेल, खर्च असेल ते सुद्धा व्यवस्थित असतील, तुमच्या आवाक्यात असतील. तुम्ही जी केलेली कामं असेल त्याचा सुद्धा तुम्हाला मोबदला खूप चांगला मिळेल. आता 2 गोष्टी तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल आणि त्यामध्ये सुद्धा शॉर्ट टर्ममध्ये जर का तुम्ही काय ट्रेड करत असाल तर त्या संदर्भातले काही चुकीचे अनुभव तुम्हाला मिळू शकतो. तुमचे अंदाज चुकू शकतील, लॉसेस वगैरे होऊ शकतील. तर काळजी घ्या. या महिन्यामध्ये ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इझी मनीच्या मागे जाऊ नका. झटपट पैसे, आयतेच पैसे अशा काही गोष्टींच्या मागे लागू नका. तुमचे अंदाज चुकतील आणि मोठे हेवी लॉसेस वगैरे होण्याची शक्यता आहे. तर या संदर्भात काळजी घ्या. नाकासमोर चालला तर काहीही प्रॉब्लेम येणार नाही. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. तुमचं गृहसौख्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो चतुर्थेश आहे शुक्र जो ग्रह आहे हा तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह आहे किंवा याला आपण राजयोगकारक ग्रह सुद्धा म्हणतो. महत्त्वपूर्ण असं केंद्र कोण स्थानाचा अधिपती आहे. जसं की तुमचं चतुर्थ आणि भाग्य या दोन्ही स्थानाचा अधिपती म्हणजे शुक्राचं महत्त्व तुमच्या राशीकरता अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा जो शुक्र आहे तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि दिनांक 6 तारखेनंतर तो तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. या दरम्यान काही चांगल्या किंवा काही चुकीच्या सुद्धा गोष्टी होऊ शकतील. खास करून घरातल्या जे व्यक्ती असतील त्यांच्यावर नातेसंबंध थोडंसं ताणले जातील, वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. पण तुम्ही ऑलरेडी स्ट्रेसमध्ये आहात त्यामुळे असं काही करू नका. दुसरी चांगली गोष्ट अशी की थोडंसं तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक
हे जे विचार आहेत, हे विचार तुमच्या मनात जास्त येतील, धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं आणि त्या संदर्भातले काही छोटे-मोठे अनुभव येणं, अशा सुद्धा काही गोष्टी होतील. अर्थात माणूस जेव्हा त्रासामध्ये असतो, संकटामध्ये असतो, तेव्हा देवाला हाक मारली जाते आणि त्याचे काही अनुभव सुद्धा येतात. तर तशाच प्रकारचा काय अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित, नाकासमोर चालणं थोडंसं महत्त्वपूर्ण राहील. यानंतर आपण चर्चा करू लव्ह लाईफबद्दल, रिलेशनशिप ज्याला आता आपण म्हणतो. तर रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो 2 तारखेनंतर व्ययस्थानात आणि 21 तारखेनंतर तुमच्याच राशीमध्ये 2 ते 20 व्ययस्थानामध्ये. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. डिफरन्स ऑफ ओपिनियन, मतभेद, मतवैचित्र हे जे भाग आहेत, हे भाग तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवास येतील. काळजी करू नका, हे थोडेसे बुडबुडे आहेत, तात्पुरते राहतील आणि त्याच्यानंतर सगळं शांत होईल. मात्र तुमचा जो स्वभाव आहे तो थोडासा हट्टी आहे. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तोडजोड न करणं आणि त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टी अगदी टोक गाठणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला दैनंदिन जीवनात नेहमीच अनुभवास येत असतात. हीच गोष्ट इथे सुद्धा महत्त्वाची आहे. काही वेळेस काही मतभेद असतात ते आपण टोक मानून चालतो आणि तो आपण स्टेटस करतो आणि त्याचे त्रास होतात. 7:30 आहात, वेळेत बरेचसे आहेत, त्याच्यामुळे अशा काही गोष्टी करू नका. कारण मग इतक्या वर्षापासून किंवा महिन्यापासून तुम्ही जोपासलेले जे नातेसंबंध आहेत, प्रेमाच्या संबंधाचे, ते तुटले जातील. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत, कुंभ राशीच्या गर्भवती महिला आहेत, त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. तुमच्या गर्भासंदर्भात किंवा तुमच्या स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा काही त्रास, तुम्हाला या संदर्भात लक्षणं दिसून येतील, परंतु फारशी काही मोठी नसतील, फारशी काही टोकाचे सुद्धा नसतील, परंतु वेळेवर काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी थोडंसं महत्त्वाचं आहे, कारण त्यांना या महिन्यामध्ये जास्त एफर्ट द्यावे लागतील. परीक्षेचा कालावधी आहे, परीक्षेचा मोसम चालू झालेला आहे, तर साधारणतः या दरम्यान तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त एफर्ट द्यावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कॉन्फिडन्समध्ये राहू नका. आत्मविश्वास ज्याला आपण म्हणतो, की मी केलेलं बरोबर आहे, की एवढ्या गोष्टींना एवढे मार्क आपल्याला मिळतील किंवा एवढाच टॉपिक करा. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. जे काही समोर येतं ते संपूर्णपणे त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून एफर्ट चांगले देऊन तुम्ही पुढे चला, गोष्टी होतील. आणि हा जो मी सांगतो आहे, की बॅड पॅच हा तात्कालिक आहे, तेवढ्यापुरता आहे. त्याचा मोठा इफेक्ट तुमच्या रिझल्ट्सवरती किंवा तुमच्या ओव्हरऑल शैक्षणिक करिअरवरती होणार नाही. तरीसुद्धा आपण सावध राहिलेलं बरं. या अनुषंगाने तुम्ही एफर्ट चांगले देणं गरजेचं आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत वैवाहिक जीवनाबद्दल. म्हणजे वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल. तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय 17 तारखेनंतर, तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार. गेल्या महिन्यापासून किंवा 15 दिवसापासून तर या महिन्याच्या जवळजवळ 18-20 तारखेपर्यंत तुम्हाला जाणवेल की वैवाहिक जे जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भात त्याचे काही त्रास डोकं वर करू शकतील किंवा तुमच्या त्यांच्यामध्ये मतभेद, मतवैचित्र वगैरे हा प्रकार वगैरे दिसून येईल. थोडीशी या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. अलर्ट राहणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. यानंतर तुमचं जे काही करिअर असेल त्या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे मंगळ, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय 6 तारखेनंतर वेळात भ्रमण करणार आहे. लक्षात घ्या, इथे गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुमचं जे काय कामधंदा असेल किंवा जे काही तुमचं करिअर असेल या संदर्भात तुम्हाला जास्त फिरणं वगैरे होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला असं वाटेल की आपल्याकडून जास्त काम करून घेतलं जात आहे, आपलं ॲप्रिसिएशन काय होत नाही आहे. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे ती 7.5 गेल्या 1-1.5 वर्षापासून असेच थोडेफार अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत आहेत. म्हणजे जवळची माणसं समोरची असेल की जी आत्तापर्यंत खूप चांगली वागत होती, आता वेगळे वागत आहेत. तुमच्यात काही बदल झालेला नाही, पण तुमच्या काळामध्ये बदल झालेला आहे. 7.5 असे अनुभव येतात. तर या संदर्भामध्ये वेगळं काही मनाला वाईट वाटून घेऊ नका. समोरची माणसं जरी वेगळे वाटतील तरी त्याचेसुद्धा काही वेगळे प्रॉब्लेम असतील, त्यांचेसुद्धा काही वेगळे व्ह्यूज असतील, ते थोडंसं लक्षात घ्या. त्यांच्या दृष्टीने सुद्धा विचार करा, म्हणजे मग तुम्हाला थोडंसं समाधान वाटेल. आणि महत्त्वाचं म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करा, थोडंसं लेट गो करायला शिका. लेट गो केल्याने फारसा काही प्रॉब्लेम येत नाही, पण तुमची मानसिकता मात्र सदृढ राहते. ही गोष्ट थोडीशी लक्षात घ्या. ही लक्षात घेतली तर टोकाचे तुम्ही निर्णय घेणार नाहीत. कारण तुमची जी रास आहे ती हट्टी आहे. अर्थात तुमची जी रास आहे ती बुद्धिमान आहे, परंतु बुद्धिमान व्यक्ती असतात त्यांना कधी-कधी थोडंसं इगोचा त्रास होतो, कधी-कधी हट्टीपणाचा त्रास होतो. ह्या गोष्टी थोड्याशा 7.5 लांब ठेवणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे महिन्याभराचे जे ग्रहयोग आहेत त्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो परिणाम नेमका कशा प्रकारे होईल. जसं की दिनांक 2 तारखेला नेपच्यून आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतो आणि जो बुध तुमच्या व्ययात भ्रमण करतो, दोघांचा लाभ योग होणार आहे. शुभ फलदायी अशा प्रकारचा योग राहील. खास करून कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काही गोष्टी महत्त्वाच्या तुमच्यासाठी होऊन जातील. याचप्रमाणे तुम्ही जर का कोणाच्या रिलेशनशिपमध्ये आहात, तुमच्या दोघांमधले जे नातेसंबंध ते बरे राहतील. मी खूप चांगले राहतील असं म्हणत नाही, कारण व्ययातला बुध आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि मंगळाचा सुद्धा लाभ योग होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र आणि हर्षलचा त्रिकोण योग होणार आहे.
आता नेपच्यून आणि जो मंगळाचा लाभ योग आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी आहे. महत्त्वाचं म्हणजे शुक्र हर्षलचा जो त्रिकोण योग आहे तुमच्या तृतीय आणि लाभ स्थानामधून अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे शुक्र हा जो ग्रह आहे तो राजयोगकारक आहे. चतुर्थ आणि भाग्यस्थानाचा मालक आहे तो लाभात भ्रमण करणार आहे. म्हणजे तुम्हाला या दरम्यान आर्थिक संदर्भात अचानक असे काही लाभ होतील की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नव्हता. म्हणजे भाग्याची साथ तुम्हाला खूप चांगली लाभेल. मित्रपरिवाराकडून काही चांगले सल्ले मिळतील, त्याच्याकडून काही चांगला पाठिंबा तुम्हाला मिळेल. अचानक काही लाभाचे प्रसंग निर्माण होतील. तुमच्या घरातल्या व्यक्ती असतील त्यांच्यामुळे तुमचे जे नातेसंबंध ते अगदी दृढवत होते. एकंदरीत सांगायचं झालं तर नेपच्यून शुक्राचा जो शुभयोग आहे तुमच्याकडे अतिशय शुभफलदायी अशाच प्रकारचा असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि हर्षलचा केंद्रयोग सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो हर्षल तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदारावर मतभेद, मतवैचित्र्य अशा प्रकारच्या काही निगेटिव्ह गोष्टी तयार होतील. पण स्वतःला थोडंसं कंट्रोल केला तर गोष्टी बऱ्याचशा तुमच्या आब्याक्यात राहतील. याचप्रमाणे दिनांक 13 तारखेला नेपच्यून आणि शुक्राचा सुद्धा लाभयोग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या द्वितीयात भ्रमण करतोय, जो शुक्र तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा लाभयोग होणार, शुभफलदायी अशा प्रकारचा योग राहील. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले अनुभव या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध आणि हर्षलचा केंद्रयोग होणार आहे. बुध जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो, जो हर्षल तुमच्या तृतीयात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असा आता मतभेद, मतवैचित्र्य या गोष्टींपासून थोडंसं काळजी घ्या, सावध राहा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड अजिबात करू नका. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. शॉर्ट टर्ममध्ये तर ट्रेड या महिन्यात अजिबातच त्याला हात लावू नका. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला मंगळ आणि शुक्राची सुद्धा युती होणार आहे तुमच्या व्ययस्थानामध्ये. अर्थात ही युती तशीपर्यंत शुभफलदायी परंतु ती व्ययात होणार आहे, त्याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिनांक 22 तारखेच्या आसपास. याचप्रमाणे रवी आणि शनीची जी युती आहे ही फार महत्त्वाची आहे. तशी पाहिले तर अशुभ फलदायी तुमच्याच राशीमध्ये होणार आहे. रवी जो की तुमचा सप्तमेश आहे आणि शनी तुमचा वेश आणि तुमच्या राशीचा स्वामी आहे. त्या दोघांची युती आहे. स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि वैवाहिक जीवनाकरता हा जो योग आहे तर त्रासदायक तुम्हाला होणार. म्हणजे वैवाहिक जोडीदार मतभेद होणं, त्यांच्या आरोग्याकडे थोड्याशा गोष्टी वेगळ्या होणं, गोष्टी थोड्याशा टोकाच्या वाटत 7:30 आहे तुमची रास आणि व्ययात बरेचसे ग्रह आहेत. या नातेसंबंध थोडेसे नाजूक राहतील, नाजूक होतील. ते जास्त नाजूक होणार नाही किंवा तुटले जाणार नाही, तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला गुरु आणि बुधाचा लाभ योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या विद्यात भ्रमण करतोय आणि जो बुध तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा लाभ योग होणार. दोन्ही जे ग्रह आहेत हे महत्त्वपूर्ण अशा आर्थिक स्थानाचे अधिपती आहेत तुमच्या राशीकरता. त्याच्यामुळे आर्थिक काही लाभ तुम्हाला या दरम्यान नक्की होतील. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावस्या आहे ती तुमच्या व्ययस्थानामध्ये होणार आहे मकर राशीमध्ये 9 तारखेला आणि जी पौर्णिमा आहे ती 24 तारखेला होणार आहे. अमावस्या व्ययस्थानात होणार आहे, लक्षात घ्या. तर साधारण 9 तारखेच्या आसपास कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा वादविवाद जाऊ नका. खरं तर अमावस्या आणि पौर्णिमेला रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं आणि त्यामुळे आपण जास्त भावना देतो आणि भावनेच्या आधी घेतले गेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. यामध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे, जे विवाहसुख तरुण आहेत त्यांच्यासाठी विवाह जुळून येणं, विवाह जमणं, विवाह प्रत्यक्षात होणं, साखरपुडा, एंगेजमेंट होणं अशा प्रकारच्या काही गोष्टी निश्चित होत आहेत. तर त्या संदर्भात या जो महिना आहे तो तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. मात्र वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध, तुमचं आरोग्य आणि साधारणतः आर्थिक संदर्भात ज्याला आपण शेअर मार्केट वगैरे म्हणतो किंवा गर्भवती महिला यांनी या महिन्यामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. छोटे मोठे स्ट्रेस, टेन्शन राहतील, परंतु त्याला आपण मौनम सर्वार्थ साधनं किंवा एक मध्यम मार्ग घेणं, तडजोडीचा मार्ग घेणं हे जर का तुम्ही या महिन्यात आरंभलं किंवा मनात आणलं तर गोष्टी तुमच्यासाठी फारशा काही त्रासदायक होणार नाही. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.